मुलांनो, मागील तासाला आपण गणित भाग 1 मधील वास्तव संख्या या प्रकरणाला सुरुवात केलेली होती. आपण या प्रकरणामध्ये वास्तव संख्यांच्या संबंधानं प्रस्तावना करत असताना संख्यांचे प्रकार एन, डब्ल्यू, आय, क्यू, आर या प्रकारच्या संख्यांचे संच आणि त्यामधील वास्तव संख्या ज्याच्यामध्ये परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या दोन गटांचा एकत्रित समूह म्हणजे वास्तव संख्या. यामधील परिमेय आणि अपरिमेय या दोन गटांपैकी परिमेय संख्यांच्या बाबतीत परिमेय संख्यांमधील क्रमसंबंध, परिमेय संख्यांचे गुणधर्म, याशिवाय परिमेय संख्यांचं दशांश रूप खंडित असतं किंवा अखंड आवर्ती असतं, त्या प्रकारच्या उदाहरणांचा समूह तुम्ही अभ्यासला. त्याचबरोबर अखंड आवर्ती दशांश रूपातील परिमेय संख्या P/Q या रूपात मांडणे या प्रकारचाही भाग पाठीमागच्या तासाच्या माध्यमातून आपण अभ्यासलेला आहे. परिमेय संख्यांची पाठीमागच्या इयत्ता 8वी मध्ये आपण बऱ्यापैकी माहिती घेतलेली आहे. वास्तव संख्या प्रकरण क्रमांक 2 या प्रकरणाच्या सुरुवातीलाच परिमेय संख्यांसंबंधी हे छोटे छोटे घटक समाविष्ट केलेले होते, ते आपण अभ्यासलेले आहेत. त्यावर आधारित सराव संच 2.1 आपण सोडवलेला आहे, ज्यामध्ये दिलेली संख्या परिमेय संख्या दशांश रूपात त्यामध्ये खंडित किंवा अखंड आवर्ती ओळखणे, दिलेली संख्या दशांश रूपात लिहिणे आणि परिमेय संख्या P/Q रूपात लिहिणे या प्रकारच्या घटकांचा अभ्यास आपण केलेला आहे. आता आपण परिमेय संख्यांना थोडंसं बाजूला ठेवून संख्यांचा पुढचा जो गट आहे त्या गटाकडे जाणार आहे, आणि तो गट आहे मुलांनो अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या या वास्तव संख्या असतात. वास्तव संख्यातला तो दुसरा गट आहे, त्या गटाकडे आपण वळणार आहे. इयत्ता 8वी मध्ये सुद्धा तुम्ही परिमेय आणि अपरिमेय संख्या नावाचं पहिलं प्रकरण इयत्ता 8वीच्या पुस्तकाच्या माध्यमातून अभ्यासलेलं आहे. आता आपण 9वीत आहोत आणि त्या अनुषंगानं थोडंसं उच्चस्तरीय ज्ञान, अपरिमेय संख्यांसंबंधी असलेलं उच्चस्तरीय ज्ञान या घटकानंतर आपण अभ्यासणार आहे. इथून पुढचा जो भाग असेल तो थोडासा खोली असणारा भाग आहे, त्यामुळं आपण सर्वांनी काळजीपूर्वक या घटकांचा अभ्यास करायचा आहे. चला तर सुरू करूया. अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या व वास्तव संख्या. अपरिमेय संख्या हा वास्तव संख्यांमधलाच गट आहे. कोणत्या संख्या असतात अपरिमेय संख्या? कशाला म्हणायचं आहे अपरिमेय संख्या? तर मुलांनो, ज्या संख्या परिमेय नाहीत, म्हणजे परिमेय संख्यांना सोडून तुम्ही सराव संच 2.1 मध्ये ज्या सगळ्या संख्यांचा अभ्यास केला आहे त्या सगळ्या परिमेय होत्या, की ज्यांचं दशांश रूप खंडित तरी असते किंवा अखंड आवर्ती तरी असते. आता यांना सोडून, परिमेय संख्यांना सोडून ज्या संख्या राहतात त्या संख्या अपरिमेय संख्या. परिमेय संख्या नसणाऱ्या संख्यांना अपरिमेय संख्या म्हणता येईल. महत्त्वपूर्ण विधान आहे. सराव संच 2.1 पर्यंत ज्या सगळ्या संख्या तुम्ही विचारात घेतल्या किंवा 8वीच्या इयत्तेत सुद्धा ज्या परिमेय संख्या, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, त्यानंतर दशांश रूपातल्या खंडित, अखंड आवर्ती या सगळ्या संख्या परिमेय आहेत. यांना सोडून असणाऱ्या संख्या ज्या आहेत त्यांना अपरिमेय संख्या म्हणतात. अपरिमेय संख्या Q या इंग्रजी अक्षराने दर्शवतात. वास्तव संख्यामध्ये म्हणजेच अपरिमेय संख्यांमध्ये वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5 अशा संख्या संख्यारेषेवर दाखवता येतात आणि म्हणून यांना वास्तव संख्या म्हणले. ज्या संख्या संख्यारेषेवर दाखवता येतात त्या संख्यांना मुलांनो वास्तव संख्या म्हणतात. जी संख्या संख्यारेषेवर बिंदूने दाखवता येते अशा संख्यांना वास्तव संख्या असं म्हणायचं. तुम्हाला इथून पुढं वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5 याशिवाय वेगळ्याच प्रकारच्या अपरिमेय संख्यांचा अभ्यास करा. आता इथून पुढचं राहिलेलं सगळं जे प्रकरण आहे
त्या उर्वरित पूर्ण प्रकरणामध्ये अपरिमेय संख्यांचाच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मग वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5 या संख्यांच्या बाबतीत काय घडत असलं पाहिजे? ज्या परिमेय संख्यांचं दशांश रूप खंडित आणि अखंड आवर्ती असतं, खंडित किंवा अखंड आवर्ती असतं, त्यांना परिमेय म्हणताय. मग अपरिमेय कशाला म्हणता येईल? तर ज्यांचं दशांश रूप अखंड अनावर्ती असते अशा संख्यांनाही अपरिमेय संख्या म्हणता येईल. दुसरी व्याख्या आपण करतोय अपरिमेय संख्यांची. बघा, मग वर्गमुळात 2चं भागाकार पद्धतीनं वर्गमूळ तुम्ही आता 8वीत काढले. वर्गमुळात 3चंही भागाकार पद्धतीनं वर्गमूळ तुम्ही आता 8वीमध्ये काढलेले आहेत. पुढं ते आम्ही बघणार आहे. यांचं ज्यावेळी भागाकार पद्धतीनं आपण वर्गमूळ काढतो त्यावेळी येणारं उत्तर जे आहे ते अखंड आहेच, न थांबणारा भागाकार, बाकी शून्य येतच नाही. 2चं भागाकार पद्धतीनं वर्गमूळ गट पाडून जर आपण काढलं तर बाकी शून्य येत नाही, पहिली समस्या. आणि येणारा भागाकार प्रत्येक वेळचा हा तोच अंक येत नाही, प्रत्येक वेळी वेगळा अंक येतोय. असं असल्यामुळे या संख्यांना अपरिमेय संख्या म्हणलेलं आहे. या अपरिमेय संख्यांचा खोलवर आपल्याला अभ्यास करायचा. अपरिमेय संख्यांच्या बाबतीत प्रत्येक परिमेय संख्या वास्तव संख्या जरूर असते, पण वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, ऋण वर्गमुळात 2, 2, वर्गमुळात 2 अशा वास्तव संख्या परिमेय नाहीत. म्हणून प्रत्येक वास्तव संख्या ही परिमेय असतेच असं नाही. हे विधान काळजीपूर्वक लक्षात ठेवा. वास्तव संख्यांमध्ये दुसरा जो गट आहे तो परिमेयमध्ये येणारच नाही असा त्या विधानाचा अर्थ आहे. मुलांनो, आता आपण तत्वाच्या पातळीवर असणारी एक सिद्धता बघूया. वर्गमुळात 2 ही संख्या अपरिमेय आहे हे अप्रत्यक्ष सिद्धता देऊन आपल्याला ठरवता येतं, सिद्ध करता येतं. आता काय आहे हा प्रकार? तुम्ही वर्गमुळात 2चं मी शब्दाच्या रूपात तुम्हाला सांगायला सांगितलं. मुलांनो, वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे हे दाखवा बघू, हे सिद्ध करून दाखवा. तर तुम्ही काय म्हणाल? सर, वर्गमुळात 2चं भागाकार पद्धतीनं जर वर्गमूळ काढलं तर येणारं उत्तर आहे ते अखंड अनावर्ती अशा रूपाचं येते. भागाकार न थांबणारा, प्रत्येक वेळचा भाग वेगवेगळा आणि बाकी कधीही शून्य येत नाही. या पद्धतीनं स्पष्टीकरण तुमचं असेल. पण आपल्या 9वीच्या पुस्तकामध्ये वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे हे आपल्याला अभिलेखाच्या रूपात पायऱ्यापायऱ्याने सिद्ध करून दाखवायचे, सिद्धता द्यायची आहे. त्याची कशी सिद्धता द्यायची? जनरल फॉर्मॅट आहे. पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा पान नंबर 22 वरती वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे हे अप्रत्यक्ष सिद्धतेनं दर्शवलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे. अप्रत्यक्ष सिद्धता म्हणजे काय ते थोडंसं समजून घ्या. उदाहरणादाखल इथं वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे म्हणण्याच्या ऐवजी नाही म्हणायचं. म्हणजे कसली झाली? ती परिमेय झाली, तात्पुरतं मानायचं. आणि पुढं सिद्धतेच्या पायऱ्यांमध्ये अशा प्रकारची जोडणी करायची, अशा प्रकारचा मेळ घालायचा आहे की ज्याच्यामध्ये वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या मानलेलं विधान आहे ते आपण असत्य ठरवायचं. या सिद्धतेला अप्रत्यक्ष सिद्धता असं म्हणायचं. लक्षात येते का? बघा, चला तर मग सुरुवात करूया. वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे हे आपण सिद्ध करूया. समजूया वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे. दाखवायचं आहे कसं आपल्याला? ही अपरिमेय आहे, पण तात्पुरतं आपण काय मानतोय? ही परिमेय संख्या आहे. म्हणजे काय असेल? अंश आणि छेदाच्या रूपातली संख्या आहे. परिमेय संख्या p/q, या ठिकाणी क्यूची किंमत मात्र 0 असू नये अशा प्रकारची वर्गमुळात 2 ही संख्या आहे. यामध्ये p आणि q हे विधान अतिशय महत्त्वाचं आहे. बघा, अप्रत्यक्ष सिद्धतेसाठी p व q मध्ये एकपेक्षा वेगळा सामायिक विभाजक नाही असं आपण मान्य करणार आहे स्टार्टला, सुरुवातीला. आता इथंपर्यंतचा भाग काळजीपूर्वक पुन्हा लक्षात ठेवा. वर्गमुळात 2 ही संख्या तात्पुरती आपण कशी गृहीत धरली आहे? परिमेय आहे समजली. आपण परिमेय मानूया. परिमेय मानूया म्हणजे मग अंश छेद आला, त्याला इंग्रजी अक्षर p आणि q दिलेत. p आणि q या दोन संख्यांच्या बाबतीत, अंश छेदाच्या बाबतीत एकपेक्षा कोणताही वेगळा सामायिक विभाजक यांना नाही. हे आपण गृहीत धरून पुढे आता वाटचाल करूया. आपण वर्गमुळात 2 बरोबर p/q असं मानलेलं आहे. दोन्ही बाजूचा आपण याच्या बाबतीत वर्ग करूया. दोन्ही बाजूचा वर्ग केल्यावर वर्गमुळात 2चा वर्ग बरोबर pचा वर्ग छेद qचा वर्ग होईल.
वर्गमुळात 2चा वर्ग काय होणार 2, वर्गमूळ चिन्ह निघून जाईल, त्यामुळं वर्गमुळात 2चा वर्ग किती होणार 2 होईल आणि पीचा वर्ग पी वर्ग, क्यूचा वर्ग क्यू वर्ग. पायरी काय आली मुलांनो 2 बरोबर पी वर्ग छेद क्यू वर्ग. आता आपण क्यू वर्ग छेदस्थानचा जो आहे तो 2ला गुणूया, म्हणजे तिरकस गुणाकार करूया. पी वर्ग बरोबर 2 क्यू वर्ग. बघा पायरी कळली का, छेदस्थानचा क्यू वर्ग जो आहे तो 2ला जाऊन गुणले होतो, म्हणजेच काय पायरी आली 2 क्यू वर्ग बरोबर पी वर्ग म्हणण्याच्या ऐवजी पी वर्ग बरोबर 2 क्यू वर्ग. हा सैद्धांतिक भाग आहे, पायऱ्या समजून घ्यायच्या आहेत. या परीक्षेला विचारल्या जात नाहीत, मात्र आपल्याला ज्ञान म्हणून आपल्याला या पायऱ्यांचा या सिद्धतेचा उपयोग होते, लक्षात ठेवा. पुढं पी वर्ग बरोबर जर 2 क्यू वर्ग असेल तर पी वर्ग ही कसली संख्या झाली समसंख्या. का तर कोणत्याही संख्येला जर 2 न गुणलं तर येणारा गुणाकार ही समसंख्याच असते. हे काळजीपूर्वक लक्षात घ्या. कोणत्याही संख्येला तुम्ही 2 न गुणा, तुम्ही करून बघू शकता. सम असू द्या विषम असू द्या, कोणत्याही संख्येला जर 2 न गुणलं तर येणारा गुणाकार ही समसंख्याच आहे. ह्याचा अर्थ पी वर्ग बरोबर जर तुम्ही पी वर्ग बरोबर 2 क्यू वर्ग म्हणताय तर 2 क्यू वर्ग हा गुणाकार कसा झाला सम झाला, म्हणून पी वर्ग ही समसंख्या. पी वर्ग समसंख्या असेल तर एक बाब इथं आपल्याला निश्चित करता येते, पी सुद्धा समसंख्या असली पाहिजे. म्हणजेच 2 हा पीचा विभाजक आहे हे सिद्ध झालं. लक्षात येते का बघा, 2 हा पीचा 2 ही संख्या काय आहे पीचा विभाजक असणारी संख्या हे सिद्ध झालं. आता आपण काय करूया, पी बरोबर 2t मानूया. पी बरोबर काय मानूया 2t मानू. आता दोन्ही बाजूचा वर्ग करूया. पी वर्ग बरोबर 2t कंसाचा वर्ग. पी वर्ग बरोबर काय आलं 4tचा वर्ग. म्हणजेच काय येणार पी वर्ग बरोबर जर 2 न भागलं इकडं तर पी वर्ग बरोबर 2 क्यू वर्ग. 2 क्यू वर्ग बरोबर 4t वर्ग. 2 क्यू वर्ग कुठनं ठेवला बघा, पी वर्ग बरोबर 4t वर्ग. इथंपर्यंत क्लिअर आहे. आता पीची जी किंमत आहे ती तिथं ठेवूया. 2 क्यू वर्ग वर असलेली किंमत 2 क्यू वर्ग बरोबर 4t वर्ग. 2 डाव्या बाजूचा जो आहे तो उजव्या बाजूला टाका. इथं किंमत जी आहे पी वर्गची 2 क्यू वर्ग ठेवलेली आहे आणि म्हणून पुढची पायरी काय असेल क्यू वर्ग बरोबर 2tचा वर्ग. क्यू वर्ग बरोबर काय आलं 2t वर्ग. पुन्हा एकदा समजून घ्या, पी वर्ग बरोबर 4t वर्ग. मात्र इथं पीची किंमत समीकरण क्रमांक 1 मध्ये किती आहे, पहिल्या विधानामध्ये आपण किती केली आहे 2 क्यूचा वर्ग. ती किंमत ठेवली. ती किंमत ठेवल्यानंतर काय झालं 2 क्यू वर्ग बरोबर 4tचा वर्ग. इथं कंसात काय लिहिले पी वर्गच्या जागेवर आम्ही काय ठेवलेला आहे 2 क्यू वर्ग ठेवलेला आहे. ठीक आहे. आता डाव्या बाजूचा 2 जो आहे 2 क्यू वर्ग या पायरीमध्ये डाव्या बाजूचा जो 2 आहे तो उजव्या बाजूला टाकला. बे की बे बे दोन्ही 4 म्हणून क्यू वर्ग बरोबर 2t वर्ग. अशा प्रकारची पायरी आपल्याला मिळाली. क्यू वर्ग बरोबर जर 2t वर्ग असेल तर इथंही आपल्याला तसा अर्थ जोडता येतो. मुलांनो कोणत्याही संख्येला 2 न जर गुणलं तर येणारी संख्या ही समसंख्या येते. मग क्यू वर्ग बरोबर 2t वर्ग असेल तर क्यू वर्ग ही काय आहे समसंख्या आहे. पहिलं विधान काय सिद्ध केलं आहे आपण, पी कसली संख्या आहे समसंख्या आहे. दुसरं विधान काय आहे क्यू ही सुद्धा समसंख्या. या दोन्ही सिद्धता मिळवण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहे. पीचा वर्ग समसंख्या, पी समसंख्या. आता इथं क्यूचा वर्ग समसंख्या, याचा अर्थ क्यू पण काय झाली समसंख्या झाली. या सिद्धतेमध्ये आपल्याला पी आणि क्यू या दोन्ही संख्या समसंख्या आहेत हे दाखवता आलेलं आहे. आता आपण पुढे वाटचाल करूया. याचा अर्थ मुलांनो 2 हा क्यूचा सुद्धा विभाजक आहे. पाठीमाग काय सिद्ध केले 2 हा पीचा विभाजक आहे. आता काय सिद्ध झालं 2 हा क्यूचा पण विभाजक आहे. मग आता दोन्ही संख्या पी आणि क्यू दोन्हींचेही सामायिक विभाजक आहे. 2 हा अंक पी आणि क्यूचा सामायिक विभाजक आहे. आता मुलांनो इथं मात्र प्रॉब्लेम आहे. कोणती समस्या आहे, आपण सुरुवातीला काय मानलेलं आहे त्याच्याकडे पुन्हा एकदा माघारी जाऊया. काय मानलेलं आहे सुरुवातीला बघा. सुरुवातीला आपण मानलेलं आहे काय
2ने बघा सुरुवातीला आपण काय मानलेलं होतं, 2 हा एक मिनिट पी व क्यू मध्ये 2 पेक्षा वेगळा सामायिक विभाजक नाही असं पण मानलेलं होतं. पी व क्यू मध्ये 1 पेक्षा वेगळा सामायिक विभाजक नाही असं गृहीत धरून आपण ज्यावेळी सिद्धता लिहित गेलो त्यावेळी आपल्याला आढळलं काय, 2 हा पी आणि क्यू या दोन्हीचाही सामायिक विभाजक आहे. म्हणून आपण सुरुवातीला मानलेलं जे गृहीतक आहे ते गृहीतक या ठिकाणी काय ठरलेलं आहे, चुकीचं ठरलेलं आहे, अवैध ठरलेलं आहे, दोष आहे त्याच्यामध्ये, चुकीचं ठरलेलं आहे. आणि म्हणून आपण या सिद्धतेच्या पुढच्या पायऱ्यांमध्ये काय लिहितोय, 1 आणि 2 वरून 2 हा पी आणि क्यूचा सामायिक विभाजक आहे. त्यामुळे आपण सुरुवातीला जी गृहीतक मानलं त्याला विसंगती आली, त्याला चुकीचं ठरवलं गेलं. या सिद्धतेमध्ये ही विसंगती आहे कारण पी छेद क्यू मध्ये पी आणि क्यूचा एक व्यतिरिक्त एकही सामायिक विभाजक नाही असं आपण मानून पुढे वाटचाल केलेली होती. त्यामुळं वरची आलेली जी सिद्धता आहे ती कशी आहे, चुकीचं आहे. याचा अर्थ वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या मानणं हे गृहीतकच मुळात काय झालं, चुकीचं ठरलं. सिद्धता, या सिद्धतेला मुलांनो अप्रत्यक्ष सिद्धता म्हणायचं. प्रत्यक्ष सिद्धता ही पायऱ्या पायऱ्याने लिहिली जाते. भूमितीय संकल्पना, गणितीय संकल्पना वापरून पायऱ्या पायऱ्याने अभिलेख लिहिला जातो, त्याला प्रत्यक्ष सिद्धता म्हणायचं. या सिद्धतेला अप्रत्यक्ष सिद्धता आहे. काय सिद्ध झालं, वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे असे जे गृहीतक आपण गृहीत धरलेलं होतं ते चुकीचं आहे. मग सत्य विधान काय, वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे. मुलांनो या घटकाअंतर्गत अपरिमेय संख्या म्हणजे काय, त्यांची व्याख्या, अपरिमेय संख्यांचं स्वरूप कसं असतं आणि वर्गमुळात 2 सारखी संख्या ही अपरिमेय संख्या कशी काय आहे हे अप्रत्यक्ष सिद्धतेच्या माध्यमातून सामान्य रूपात आपण ती सिद्धता देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुलांनो वर्गमुळात 2 सारखंच तुम्ही आणखीन काही उदाहरणं घेऊ शकता. वर्गमुळात 3 किंवा वर्गमुळात 5 यासारख्या संख्यासुद्धा अपरिमेय संख्या आहेत हे आपल्याला सिद्ध करता येऊ शकतं. येतंय लक्षात आपल्याला. आता आपण या पुढच्या घटकामध्ये आपण अपरिमेय संख्या ज्या आहेत की ज्यांचं दशांश स्वरूप अखंड अनावर्ती स्वरूपात येत असतं, कसं काय येतं ते आपण बघणार आहे. त्यासाठी आपण या संख्यांचं कुणाचं वर्गमुळात 2चं वर्गमूळ काढा भागाकार पद्धतीनं. 3चं वर्गमूळ, वर्गमुळात 3चं वर्गमूळ भागाकार पद्धतीनं गट पाडून भागाकार पद्धतीनं वर्गमूळ काढा. वर्गमुळात 5 अपरिमेय संख्या आहे, 5चं वर्गमूळ काढा. या पद्धतीनं वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5, वर्गमुळात 6, वर्गमुळात 7, वर्गमुळात 8, वर्गमुळात 10, वर्गमुळात 11, वर्गमुळात 12, वर्गमुळात 13 इथपर्यंतच्या सगळ्या संख्यांची तुम्ही भागाकार पद्धतीनं वर्गमूळ काढून या संख्या त्यांची येणारी उत्तरं अखंड अनावर्ती असल्यामुळं या संख्या अपरिमेय संख्या गटात मोडतात हे तुम्ही दाखवून देऊ शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये यानंतरचा जो व्हिडिओ आपण शेअर करणार आहे आपल्याला त्याच्यामध्ये वर्गमुळात 2 पासून वर्गमुळात 13 पर्यंत ज्या अपरिमेय संख्या याच्यामध्ये कोण वगळण्यात आलं, मग वर्गमुळात 4 ही अपरिमेय संख्या असू शकत नाही कारण तिचं वर्गमूळ निघतं, तिचं उत्तर आहे 2. आणि वर्गमुळात 9 वर्गमुळात 2 पासून वर्गमुळात 13 पर्यंतच्या या सगळ्या संख्या आहेत त्यातलं वर्गमुळात 4 आणि वर्गमुळात 9 सोडून बाकीच्या सगळ्या संख्यांची भागाकार पद्धतीनं वर्गमूळ आपण काढून पडताळू शकतो, दाखवू शकतो की या सगळ्या संख्यांची दशांश रूप आहेत ती अखंड अनावर्ती असल्यामुळं या सगळ्या संख्या कसल्या आहेत, अपरिमेय संख्या आहेत. अपरिमेय संख्यांची सुरुवात अशा प्रकारच्या टिपिकल घटकांनी होत असते. आपण या सगळ्या बाबी काळजीपूर्वक अभ्यासायच्या आहेत. धन्यवाद.